योद्धा एक्सप्रेस न्यूज कोल्हापूर प्रतिनिधी रजनीकांत घोंगडे। पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अंबप फाटा परिसरात काल संध्याकाळी एका कारला अचानक आग लागली। या भीषण दुर्घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली, मात्र वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस वेळेत बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी आपत्ती टळली आहे। घटनेची माहिती मिळाल्यानुसार कारमध्ये तांत्रिक खराबीमुळे अचानक इंजिन भागातील ओव्हरहीटिंगने आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। अंबप फाटा येथे वाहन चालविताना चालकाला कारमधून धूर उठताना दिसला। त्यानंतर तो तातडीने गाडी थांबवून खाली उतरला। काही वेळातच गाडी संपूर्ण जळून खाक झाली। तातडीने अग्निशमन दलाकडे खबर देण्यात आली असून त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन आग विझवली। या दुर्घटनेमुळे पुणे बंगलोर महामार्गावर काही तास वाहन वाहतूक यथास्थित होती, मात्र तत्पर सुधारणांमुळे वाहतुकीचे वावरण योग्य प्रकारे सुलभ झाले। पोलीस अधीक्षकांनी सांगितले की अशा प्रकारच्या तांत्रिक दोषांमुळेच हा प्रकार घडला आहे। वेळेत मिळालेल्या मदतीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मोठा अपघात टाळण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता। आग लागलेली कार तिसऱ्या प्रकारची गाडी असून ती वैयक्तिक वापरासाठी होती। दुर्घटनेनंतर चालकाच्या तज्ञांच्या तपासाद्वारे कारमधील दोष निश्चित केला जाणार आहे। यातून वाहनांच्या नियमांचे काटेकोर पालन आणि वेळोवेळी त्यांची तपासणी किती आवश्यक आहे याचा एक गंभीर धडा मिळतो। पुणे बंगलोर महामार्ग हे देशातील व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। अशा प्रकारच्या अपघातांपासून बचाव करण्यासाठी वाहनांची वेळोवेळी तपासणी, जागरूकता वाढविणे तसेच अपघात घडल्यास तत्काळ मदत पोहोचवणे गरजेचे आहे। या घटनेमुळे महामार्गाच्या सुरक्षिततेविषयीची जागरूकता आणखी वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे।